हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। आरक्षणाबाबत सरकारनं सर्वमान्य तोडगा काढावा, आरक्षणाची टक्केवारी वाढवायला अधिवेशनात ठराव आणा, आम्ही पाठिंबा देतो, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। महायुती सरकारच्या पापाचा घडा भरला, पापाचा घडा झाकण्यासाठी योजनांचं पांघरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। शिंदे गटानं चोरून विजय मिळवला, उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर टीका, मशालीनं विरोधकांची पापं जाळून टाका, उद्धव ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचा भाजपला धक्का, माजी महापौर रावजी शिंदेंसह 6 नगरसेवकांचा ठाकरे गटात प्रवेश, शिवसंकल्प मेळाव्यात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। मुसळधार पावसामुळे तळोजा पनवेल महामार्ग पाण्याखाली, अनेक गाड्या पुराच्या पाण्यामध्ये बंद पडल्या, उरण पनवेल मार्गावर मुसळधार पावसामुळे पाणी साचलं, वाहतूकही मंदावली। पनवेलमधील नावडे नदीला पूर, कळंबोलीत पुराचं पाणी रेल्वे रुळावर, मंगळुरू एक्सप्रेस मुंबईला येताना कळंबोलीजवळ अडकली, प्रवासी गाडीतून उतरून पायी चालत निघाले। ठाण्याच्या शहापूर भागात मुसळधार पावसाचा फटका, शहापूरच्या कमरे पुलावर पाणी, भारंगी नदीचं पाणी परिसरात शिरल्यानं पूरजन्य परिस्थिती, एनडीआरएफ कडून बचाव कार्य सुरू। पनवेलमधील पडके गावाला पुराचा वेढा, अनेक गाड्या वाहून गेल्याची माहिती, पनवेलमधील सखल भागात पाणी साचलं, रस्ते आणि सोसायट्यांमध्ये पाणी भरण्यास सुरुवात। मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस सुरूच, पुढील 2 दिवस रत्नागिरीत अतिवृष्टीचा इशारा, अनेक नद्या पात्राबाहेर, शेतामध्ये सुद्धा नद्यांचं पाणी शिरलं। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।